एमएमआरडीकडून मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण झाली नाहीत तर मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केली। एमएमआरडीकडून मुंबईत सुरू असलेल्या विविध मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहरातील पर्जन्य वाहिन्या, मलजल वाहिन्या आणि पाणी पुरवठा वाहिन्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोपही मुंबई महापालिकेनं केला। या संदर्भात महापालिका आयुक्त 11 मे रोजी एमएमआरडी आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र पाठवून तातडीने दुरुस्ती करण्याची त्यांनी मागणी केली। शहरातील 50हून अधिक ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे विविध भूमिगत वाहिन्यांचं नुकसान झाल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एमएमआरडी आयुक्त संजय मुखर्जींना पाठवलेल्या पत्रात कोणत्या समस्यांचा विशेष उल्लेख केला आहे तो आपण पाहूया। सांताक्रूज विलेपार्ले एसवी रोडवर मेट्रो 2B च्या कामादरम्यान मुख्य मलजल वाहिनी हटवली आणि नवी वाहिनी चुकीच्या पातळीवर असल्याने सांडपाणी तुंबण्याची समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकते असा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। मलजल वाहिनी आणि 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या कामामुळे दूषित पाणी पुरवठ्याचा धोका असल्याचा पालिकेकडून दावा करण्यात आला आहे। शिवडी वडाळा कनेक्टर या ठिकाणी जगन्नाथ भातणकर मार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले। पर्जन्य वाहिन्यांमध्ये गाळ साचून रस्ते आणि पदपथांची हानी झाली आहे। एलबीएस मार्ग मेट्रो 6च्या कामांमुळे अनेक ठिकाणी पर्जन्य वाहिन्या फुटल्या आहेत। बांधकाम साहित्य आणि ढिगाऱ्यांमुळे निचरा व्हायला अडचण होतीये। लोखंडवाला इथे स्वामी समर्थ मेट्रो स्टेशनच्या कामादरम्यान बीएमसीची मलजल वाहिनी वळवण्यात आल्यामुळे रामचंद्र आंबेडकर नगर परिसरात वारंवार पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत असल्याचं पालिका आयुक्तांनी म्हटलंय। तर बोरिवलीत जय महाराष्ट्र नगरमध्ये ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी जुन्या वाहिन्या तोडण्यात आल्यानं नव्या पर्जन्य वाहिन्यांची कामं ही अपूर्ण असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। मुंबईतल्या सखल भागांमध्ये मुसळधार पावसादरम्यान साचणाऱ्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून अहोरात्र मनुष्यबळासह 547 उदंचन संच कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। या यंत्रणेचं प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी IoT आधारित देखरेख प्रणाली विकसित करण्यात आली। विशेष म्हणजे प्रत्येक उदंचन पंपावर IoT उपकरण बसवण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन IoT आधारित देखरेख प्रणालीचा आढावा घेतला। या प्रणालीद्वारे उदंचन पंपांची कार्यस्थिती, स्थान, सुरू बंद होण्याची वेळ, कार्यरत कालावधी आणि तांत्रिक माहितीची स्वयंचलित नोंद ठेवण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।